प्रभु की स्तुति हो। आज फिर एक बार से मैं आप सबका संजय जेम्स ठाकुर मिनिस्ट्रीज में प्रभु यीशु मसीह में आपका मैं फिर एक बार स्वागत करता हूं। आइए भाई और बहनों, हमें परमेश्वर ने आज की शाम हमें एकजुट किया है ताकि हम उनकी आराधना कर सके, उनकी स्तुति कर सके। इसलिए हम परमेश्वर का तहे दिल से शुक्रिया करते हैं, उनकी आभार मानते हैं और आज की आराधना हम परमेश्वर को सौंपते हैं। परमेश्वर ने हमें चंगाई दी, हर एक अपराध से हमें मुक्त किया, हमें चंगाई दी, बीमारी से हमें चंगाई दी, इसलिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए आज एक गीत द्वारा हम परमेश्वर की हम आराधना करें, उनकी स्तुति करें। ये गीत आप मेरे साथ गाएं, जिस स्थान पर आप हैं उसी स्थान से ये आप गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं, हम परमेश्वर की हम महिमा करें। ये गीत द्वारा हम परमेश्वर की महिमा, उनकी स्तुति, परमेश्वर कितने पवित्र हैं, कितने ऊंचे हैं, ये गीत द्वारा हम परमेश्वर को हम समर्पित करेंगे। तो आप ये गीत मेरे साथ गाएं, मेरे साथ दोहराएं और परमेश्वर की आराधना करें। महिमा के बादल घेरे इस जगह को, तेरी महिमा के बादल घेरे इस जगह को। हे प्रभु तू झूले झूले हम सभी को। हे प्रभु तू झूले झूले हम सभी को। आत्मा की वर्षा बरसे इस जगह में, तेरी आत्मा की वर्षा बरसे इस जगह में। चंगाई और छुटकारा होवे यीशु के नाम से। चंगाई हो छुटकारा होवे यीशु के नाम से। महिमा 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 हो तेरी। महिमा 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 हो तेरी। पवित्र पवित्र है प्रभु।
योग्य 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 है प्रभु। महिमा 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 हो तेरी। महिमा 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 हो तेरी। इस गीत के लिए हम परमेश्वर का धन्यवाद करते हैं। तो आइए हम अपनी प्रार्थना की अगली चरण में बढ़ते हुए आज देखेंगे और सुनेंगे परमेश्वर हमसे क्या कहना चाहते हैं। तो मैं पास्टर संजय जेम्स ठाकुर साहब से विनती करता हूं कि वे आगे आए और हमें परमेश्वर का सुसमाचार सुनाएं। धन्यवाद। प्रेज लॉर्ड। Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे, through social media, फेसबुकद्वारे on Facebook. देव आमची भेट करून देतो. God meets us. ते देवाचं नावाला मी धन्यवाद देत So आहोत. we thank the name of ते God. देवाचं मी गौरव करत आहोत. We glorify that ते God. देवाचं मी महिमा करत We आहोत. praise that God. देव अद्भुत आहे. God is wonderful. त्याचं प्रेम हे न बदलणार आहे. His love does not change. त्या देवाचं आम्ही महिमा करत आहोत. We praise that God. आपल्या सर्वांची उपस्थिती, Presence of all. त्यावेळेला मी देवाचं गौरव करत आहोत. So we glorify God. घराघरात आपली उपस्थिती, Our presence from house to आपल्या house. सर्वांचं मी All of you. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry आणि सत्य जीवन मंडळी फेलोशिप and the Living Fellowship of Truth. यामध्ये In it, देवाचा पुत्र प्रवेशद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहोत. I welcome you all. आम्ही आनंदित कसं राहावं, How can we be happy? आमच्यामध्ये शांती कशी How असावी, there should be peace in आम्ही us. सफल कसं व्हावं, How do we succeed? आम्ही आश्रयित कसं व्हावं. How we should be blessed. दर बुधवारी Every Wednesday, देवाच्या वचनातून देव आम्हाला शिकवतो. through God's word, God teaches us. त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. We believe in that word. त्याप्रमाणे आम्ही आचरण करतो. We follow it. देव आम्हाला अनुभव देतो. God gives us देव experience. अनेकांना अनुभव देत आहे. God gives experience देव to many. घराघरात कार्य करत आहे. God is working from house to house. घराघरातील लोकांचे मनोदेव पूर्ण करत आहे. He is fulfilling all wishes from house to आजार house. लोकांना तो आरोग्य देत आहे. He is healing the sick. हॉस्पिटल लोक घरी चाललेले आहे. People are going home from देव hospitals. आहे. There is God. देव आहे. There is God. तो नेहमी असणारा देव आहे. He is the eternal God. तो आमच्यावर प्रेम करतो. He loves us. तो आमची आठवण करतो. He remembers तो us. आमची प्रार्थना He ऐकतो. hears our prayers. तो आम्हाला उत्तर देतो. He answers us. परमेश्वर किती चांगला आहे How good God is. याचा अनुभव घ्या. Experience it. आणि देवाचं गौरव द्या. And may God be glorified. आज नवीन गोष्ट मी पुन्हा एकवर पाहणार आहोत. Today once again we'll see a new thing. मागील आठवडी Last week आम्ही कुटुंबाविषयी पाहिलं. we saw about family. त्या कुटुंबाविषयी आज आम्ही पुढे जाणार आहोत. We'll move forward with the same topic. स्तोत्र 127 Psalm 127. पहिलं वचन आम्ही पाहतो. We see the first verse. परमेश्वरचं घर बांधत नाही Unless the Lord builds the house, तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. its builders labor over it is in परमेश्वर जर vain. नगर रक्षण करत नाही Unless God watches over the city, तर पहारे करायचं जागणं व्यर्थ आहे. then the watchman stays alert is in vain. परमेश्वर घर बांधतो. God builds the house. ते घराचं बांधकाम परमेश्वर करतो. He builds the house. त्यावेळेस ते घर पूर्ण होतं. At that time the house is ते completed. घर सुंदर होतं. It becomes ते घर beautiful. सुशोभित होतं. That house is त्या decorated. घराद्वारे देवाच्या काराचा विस्तार होतो. God's work is expanded through that house. या समजा आम्ही पाहणार आहोत. We will see about this. मागील आठवड्यात मी पाहिलं Last week we saw देवाने कुटुंबाची स्थापना सुरुवात केली. God began establishing the family एदेन बागेमध्ये in the Eden garden. आदाम हवाच्या कुटुंबाची त्यांनी स्थापना केली. He established the family of Adam and Eve. त्या कुटुंबाला त्यांनी आश्रयित केलं. He blessed that family. तो म्हणला फलद्रूप व्हा, भोगून त्या He said, be fruitful and talented in many ways.
सर्व सत्य खाली आणा, brought all under power, सर्व सत्ता चालवा. get power over all. देवाने त्या ठिकाणी कुटुंबाला आश्रयित केलं. At that time, God blessed the family. कुटुंबाची स्थापना देवाने केली. God established the family. देव जे काय करतो Whatever God ते does, उत्तम असतं. that is great. उत्पत्ती 1:31 प्रमाणे Like Genesis 1:31, देव नेहमीच चांगलंच करतो. whatever God does is always good. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत So आहोत. we thank that God. मग आज आम्ही कुटुंबाविषयी पाहणार आहोत. So today we'll see about family. आमच्या कुटुंबाविषयी आम्ही पाहणी करणार आहोत. We will see about our family. बायबल सांगतो Bible says नीतिसूत्र 17 मध्ये in Proverbs 17, एक वचनमध्ये आम्ही पाहतो, in verse 1 we तुझ्या see, घरात मेजवानीची चंगळ आहे. there is a feast in your house. तुझ्या घरात सर्व गोष्टींनी वस्तूंनी घर भरलेलं आहे, Your house is filled full of things, पण तुझ्या घरात कलह आहे, but there is strife in your house. भांडण आहे, There is quarrel. द्वेष आहे. There is तुझ्या hatred. घरातला काय अर्थ नाही. So your house has no meaning. पण तुझ्या घरात भाकरीचा तुकडा आहे, But you have a piece of bread in your house. शांती आहे, There is peace. आनंद आहे. There is असं happiness. घर सफल होतं. Such houses are successful. असं घर अश्वेत होतं. Such houses are blessed. अशा घराची वृद्धी होती. Such house grows. आम्ही बायबलमध्ये पाहतो We see in the Bible अनेक कुटुंब many families देवाने अश्वेत केले, were blessed by God. ते सफल झाले, They succeeded. ते यशस्वी झाले, They were successful. ते अश्वेत झालं. They were अशा blessed. कुटुंबाचं नाव देवाने लौकिक केलं. God gave a good name to that house. अशा लोकांच्या कुटुंबाचा देवाने फैलाव केला. God expanded those family and people. हे देवाचं काम आहे. This is God's work. काही कुटुंब फेल गेली, Some families were काही failed. कुटुंब अपयशी झाली, Some families did not काही succeed. कुटुंबाची दुर्दशा झाली. Some families were scattered. याचं कारण काय What is the reason for हे आम्ही this? तपासलं We पाहिजे. need to find out. आज मी वचन पाहिलं, Today we saw the तुझ्या word. घरात मेजवानीची चंगळ आहे, There is a feast in your house, पण तुझ्या घरात भांडण आहे, but there is quarrel in your house. अशांती आहे, There is no तर peace. तुझ्या घराला काहीच अर्थ नाही. So your house has no meaning. आज आम्ही बायबलच्या वचनानुसार Today through the word of Bible, आम्ही आमच्या कुटुंबाची तपासणी करणार today आहोत. we'll inspect about our family. आम्ही कुटुंबाची पाहणी करणार आहोत. We'll see about our family. देव आम्हाला दाखवतो. God shows us देवाचं वचन God's word. 2 तिमोथी 3:16 Timothy 2 3:16. देवाचं वचन God's word. आम्हाला बोध करतं, It teaches आम्हाला us दोष दाखवतो, for rebuking, आमची सुधारणूक करतं, for correcting. आम्हाला देवावर घेऊन जातं. It leads us with God. देवाचं वचन God's word. नवनिर्मिती करतं, God's word creates आम्हाला innovation. बनवतो, घडवतो, It makes and forms आमच्या us. कुटुंबाची उभारणी करतो. It raises our family. आज आम्ही देवाच्या वचनाची आमच्या कुटुंबाची पाहणी करणार आहोत. We will see about our family through God's word. माझ्या घरात शांती आहे का? Is there peace in my माझ्या house? घरात आनंद आहे का? Is there happiness? माझ्या घरात ऐश्वर्य आहे Is का? there a blessing in my आज house? माझं घर म्हणजे एक विसावा आहे, House is rest. एक विसावाचं केंद्र आहे. It's a place to rest. कुटुंबात आम्हाला विसावा भेटतो, We find rest in the एक family. आपुलकी, A belongingness, एक आपलेसेपणा, एक togetherness, प्रेम, a love, एक सांत्वन, a comfort. सर्व गोष्टी आम्हाला कुटुंबात भेटतात. We get everything in our family. आमची कुटुंब Our family आमच्या दृष्टीने फार मोलाची आहे. is very important to ज्या us. घरात देवाने आमचा जन्म केलेला आहे, The house in which God has born us, ते कुटुंब आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. that family is very important for us. आमचे आईवडील आम्हाला महत्वाचे आहे, Our parents are important. आमचे भाऊबंद आम्हाला महत्वाचे आहे, Our brothers are important. आमचे वडीलजन आम्हाला महत्वाचे आहे. Our fathers are important कारण जन्म मृत्यू देवाच्या हाती. because birth and death is in God's hand. ज्या घरात देवाने आम्हाला पाठवलेलं आहे, The house wherein God sent us, ते कुटुंब आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. that family is very important for ते us. कुटुंब आमचं प्रेम पाहिजे, We must love that family. त्या कुटुंबात आमची आपुलकी पाहिजे. There must be togetherness in family कारण हे देवाने दिलेलं कुटुंब because आहे. this family is given by हे God. देवाने दिलेले लोक आहे. These people are given by God. देव जे काही करतो ते उत्तम असतं. Whatever God does is great. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank that God. आम्ही बायबलमध्ये पाहतो, In the Bible we see आदाम हा कुटुंबाची देवाने निर्मिती केली. God established the family of Adam and Eve. उत्पत्ती 2:18 मध्ये आम्ही In पाहतो, Genesis 2:18 we see देवाने त्यांना आज्ञा केली, God commanded them, या झाडाचं फळ खाऊ नका, do not eat from this tree. ज्या दिवशी फळ खाल त्या दिवशी मराल. The day you eat from it, you will certainly die. त्यांनी देवाच्या वाणीवर विश्वास ठेवला नाही, They did not believe in God's word. त्यांनी फळ खाल्लं, They ate the देवाच्या fruit. आज्ञेचं उल्लंघन केलं, They disobeyed God's command. त्यांच्याकडे पाप झालं. They sinned. सैतानने सर्व हिरावून घेतलं. Satan took everything away. देवाने सर्व गोष्टी त्यांना दिल्या होत्या, God gave them everything. त्यांना ते आनंदित होते.
They were त्यांच्याकडे happy. शांती होती, They had peace. त्यांच्याकडे आशीर्वाद होते, They had blessings. सर्व गोष्टी ते संपन्न होते. They were prosperous in all देव things. त्यांच्याशी रोज बातचीत करत होता. Every day God spoke to them. देवाने त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवलं God होतं. had kept them at a safer place. त्यांनी देवाचं ऐकलं नाही, They did not listen to God. त्यांच्याकडून पाप झालं, They sinned. सैतानने सर्व हिरावून घेतलं. Satan took everything away. तिथून पुढे From then on, मनुष्य जीवनात दुःख आलं, कष्ट आलं, त्रास आला, grief, suffering, and trouble came into man's life. मरण आलं. There was death. हे सर्व आदामाने गमावलं. Adam and Eve lost everything. देवाची कडे योजना होती, संकल्प होतं. God had a plan and resolution. देव योजना करतो, संकल्प करतो. God makes a plan and त्याची resolution. इच्छा आहे की आम्ही उच्च ठिकाणी असावा, He wants us to be in a higher place. आम्हाला सर्व गोष्टी प्राप्त व्हावा. We should get everything. देव आपल्यासाठी संकल्प करतो God makes a resolution for की us. आमचं हित कसं होईल, How will it benefit आमचं us? कल्याण कसं How होईल, will it आम्ही welfare? अश्वेत कसं होईल, How we will be आम्ही आनंदी blessed? कसं राहील, How will we be आम्ही happy? सुरक्षित कसं राहील, How will we stay safe? यासाठी देव योजना करतो, संकल्प करतो. For this, God makes a plan and resolution. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible, इर्मिया we see. 29:11 मध्ये आम्ही पाहतो, In Jeremiah 29:11, we see. परमेश्वर काय म्हणतो, What does God तुम्हा say? संबंधी माझ्याकडे संकल्प आहे, ते हिताचे आहे, For the plans I have for you is for your welfare. तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाणारे आहे, It will lead you in a good condition. भविष्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त करून देणारे आहे. It will give you everything in the future. देव आम्हाला साठी योजना संकल्प करतो. God makes plans and resolutions for us. आदामासाठी कडे देवाकडे योजना होती, संकल्प होते. God had a plan and resolution for Adam and Eve. त्याने देवाचं ऐकलं नाही, They did not listen to God. त्याने देवाकडे पश्चाताप केला नाही, They did not repent to God. देवाकडे क्षमा मागितली They नाही, did not ask ते forgiveness to तसंच God. चालत गेले. They kept walking. त्यांना 2 मुलं झाली, They had 2 sons, कायन हॅबेल झाला. Cain and Abel. बायबल सांगतो, Bible says कायनाने हॅबेलचा खून केला, Cain killed Abel. एक भाऊ मरण पावला, One brother died एक भाऊ पळून गेला. and the other brother ran आदाम away. हवाने दोन्ही मुलं गमावली. Adam and Eve lost their children. घरात दुःख आलं, There was grief in the घरात house. यातना आल्या, There was trouble. घरात मृत्यू आला, There was death. घराची दुर्दशा झाली. The house scattered. आदामाच्या कुटुंबाची दुर्दशा झाली. Adam's family scattered. कुटुंब फेल गेलं. The family failed. का फेल गेलं, Why? काय या कुटुंबात अशी परिस्थिती झाली, Why this was the situation of the family? त्यांनी देवाचं ऐकलं नाही, Because they did not listen to God. ते देवाच्या मार्गदर्शनाखाली चालले नाही, They did not walk under God's guidance. त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला They नाही, did not believe in God's word. त्यांनी सैतानाच्या वाणीवर विश्वास ठेवला, They believed in Satan's word ते फसून गेले. and they were deceived. यौन 8:44 प्रमाणे Like John 8:44, सैतान हा लबाडाचा बाप आहे, the Satan is the father of liars. तो फसवणूक करणारा आहे, He deceives, तो लबाडी करणारा आहे, he lies, तो आमच्या कुटुंबाची दुर्दशा करणारा आहे, he scatters our family, तो नुकसान करणारा आहे, he causes तो damages, घातक आहे. he is येशू harmful. ख्रिस्त म्हणाला आहे, Lord Jesus said, यौन 10:10 प्रमाणे, like John चोर 10:10, येतो चोरी करण्यासाठी येतो, a thief comes only to steal. तो चोरी करतो, He तो steals, घातपात नाश करतो. he destroys. चोर हा सैतान आहे, The Satan is the तो thief. चोरी करून आमच्या घरात येतो, He comes to steal in a house व आमच्या घराचं तो नुकसान करतो. and he damages our house. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see, प्रेषित 5 मध्ये आम्ही पाहतो, in Acts 5 we see, हन्नन्ना सफर दोघं पती पत्नी होते, Ananias and Sapphira, they both were ते husband and wife. विश्वासणारे होते, They were faithful. ते देवावर चालणारे होते, They walked with ते God. देवाचे शिष्य होते. They were God's disciple. सैतान येऊन त्यांचं मन भरवलं, Satan filled their minds. ह्या संपत्तीतून काही भाग तुला ठेवून घे, Keep some of the property to you. काही देवाला दे. Give some to God. त्यावेळेस पेत्र त्यांना म्हणाला, At that time Peter said to them, सैतानने तुमचं मन भरवलेलं आहे, the Satan has filled your minds. तुम्हाला लबाडी करायला लावलेली He आहे, has made you lie. तुम्ही चोरी केलेली आहे, You stole. सैतानने तुम्हाला फसवलं आहे. The Satan has deceived you. एडेन बागेत आदामाला सैतानने फसवलं. The Satan deceived Adam and Eve in the Eden garden. सैतान आमच्या घरात घुसखोरी करतो, The Satan invades in our house. घराचं नुकसान करतो, He damages our घराची house. दुर्दशा करतो, He scatters our house. घरात भांडणं लावतो, He causes quarrel in the घरात आधार house. आणतो, He brings sickness in घरात the दारिद्र्य house. आणतो, He brings poverty. सर्व चांगल्या गोष्टी तो रोखून टाकतो. He stops all good things. जोपर्यंत आम्ही देवाकडे जात नाही, Unless we go to God, तोपर्यंत सैतान धुमाकूळ करतो, until then he destroys it all. कुटुंबाचा नाश करतो.
He destroys the हे family. सैतानचं काम आहे. This is the work of the Satan. यासाठी आम्ही जागृत राहिलं पाहिजे. For this we must be दुसरं vigilant. उदाहरण आम्ही पाहतो. We see a second अब्रामचा example. पुतण्या आहे Abraham's लोट nephew, हे. that is Lot. अब्रामचं नातलग लोट Abraham's cousin Lot. याच्या संबंधी मी पाहतो. We see about him. अब्रामबरोबर लोट चालत राहिला. Lot kept walking with Abraham. अब्राम देवाबरोबर चालत राहिला. Abraham walked with God. त्यावर लोट बी चालत राहिला. With him Lot walked. पुढे ते दोघं विभक्त झाले. Later they were separated. लोटावर देवाची कृपा होती. God's grace was upon Lot. देवाचे आशीष होते. He had God's लोट हा blessing. देवाला ओळखत होता. Lot knew God. जो देवाच्या भयात राहत होता. He lived in the fear of God. लोटाकडे कुटुंब होतं. Lot had a family. त्याची पत्नी होती. His wife. त्याला 2 मुली होत्या. He had 2 daughters. त्या मुलींचे पती 2 पती त्यांच्यावर राहत होते. Their husbands lived with him. असे एक सुंदरसं कुटुंब होतं. It was a beautiful family. देवाने सदोमा गमोराचा नाश करण्याचं ठरवलं. God decided to destroy Sodom and Gomorrah. त्यावेळेस देवाने लोटाची आठवण केली. At that time God remembered Lot कारण देवाचं प्रेम त्या लोटावर होतं. because God loved Lot. त्याच्या कुटुंबावर होतं. He loved his family. देवाची इच्छा होती या कुटुंबाचा नाश होऊ नये. God did not want his family to be त्याचा perished. त्याचा बचाव व्हावा. It should be saved. देवदूताद्वारे त्याला मार्गदर्शन देण्यात आलं. He was guided through an angel. हे नगर सोडून तू पळून जा. Leave this city and run आपल्या away. कुटुंबाला घेऊन तू पळून जा. Take your family and run away. लोटाने जाण्याची तयारी केली. Lot prepared to leave. त्याच्या पत्नीने तयारी केली. His wife त्याच्या prepared. मुलींनी तयारी केली. His daughters पण prepared. लोटाचे जावे जाण्यास तयार नव्हते. But Lot's son-in-laws were not ready to त्यांना go. ती गंमत वाटली. They thought it's a joke. ते देवाला ओळखत नव्हते. They did not know God कारण लोटाच्या पत्नीने because Lot's wife, त्यांच्या मुलीने his daughters, अविश्वासू लोकांशी विवाह केला होता. they married unfaithful persons. ते देवाला ओळखत नव्हते. They did not know God. ते देवाची वाणी जुमानत नव्हते. They did not listen to God's word. त्यांनी चेष्टा केली. They made a fun out of it. त्यावेळेस लोट आपल्या मुलींना व पत्नीला घेऊन निघाला. At that time, Lot took his wife and daughters. देवाने त्यांना आज्ञा केली, God commanded them, मागे वळून पाहू नका, don't look back, पळत जा, run away, पुढे जा. go ahead. तरी पण लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिलं. Yet Lot's wife looked back. त्यावेळेस ती मिठाचा खांब झाली. At that time, she became a pillar of salt. लोट आपल्या मुलीने घेऊन पळून गेला. Lot ran away with his daughters. एका नगरात तो राहू लागला. He lived in a city. देवाने त्याच्यावर त्याच्या मुलींचा बचाव केला. God saved him and his daughters. लोटाने Lot, आपली पत्नी गमावली. he lost his wife. लोटांच्या मुलींनी Lot's daughters, मुलींनी his daughters, आपले पती गमावले. lost their husbands. कुटुंबाचं नुकसान झालं. There was suffering in family. कारण लोटाने Because Lot, जे शिक्षण त्याच्याकडे होतं, the knowledge he had, ते देवाचं ज्ञान त्याच्याकडे होतं. he had God's wisdom. बायबल सांगतं Bible says, नीतीचं 9:10 प्रमाणे like Proverbs 9:10, देवाचं भय म्हणजे the fear of the Lord is परमपवित्र देवाला ओळखणे. beginning of wisdom. देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे. The knowledge of Holy One is understanding. हेच खरं सुज्ञान आहे. That is the true wisdom. देवाचं भय लोटाकडे होतं. Lot had the fear of God. देवाचं शिक्षण त्याच्याकडे होतं. He had God's तो knowledge. देवाला ओळखत होता. He knew God, पण ते शिक्षण त्याने आपल्या पत्नीने दिलं नाही. but he did not give that knowledge to his त्यांनी wife. मुलांकडे दुर्लक्ष केलं. He ignored his children. त्यांना ते शिक्षण दिलं नाही. He did not give them that त्याच्या knowledge. मुलींनी His daughters, अविश्वासी मुलांसंगती विवाह केला. they were married to unfaithful men. त्यामुळे सर्व नुकसान झालं. So everything was damaged. कुटुंबाची दुर्दशा झाली. The family scattered. लोटाने आपलं कुटुंब गमावलं. Lot lost his family. लोटांच्या मुली विधवा झाल्या. His daughters became widows. फेल गेलं कुटुंब. The family failed. का फेल गेलं? Why? का कुटुंबाची दशा अशी झाली? Why the family was या scattered? कुटुंबाने गमावलं. The family lost. का गमावलं? Why did they lose? देवाचं त्यांनी ऐकलं नाही. Because they did not listen to God. देवाच्या शिक्षणाप्रमाणे ते चालत नव्हते. They did not walk according to God's teaching. देवाचं शिक्षण त्यांनी आपल्या कुटुंबासाठी उपयोगात आणलं नाही. They did not use God's teaching for their family. त्यामुळे कुटुंबाचं नुकसान झालं. So the family suffered. आज घराघराची परिस्थिती आहे. In every house, this is the situation आज today. कुटुंबाची परिस्थिती आहे. In family situations, आज कुटुंबात प्रेम नाहीये.
There is no love. आदर सन्मान नाही. There is no आज respect. कुटुंबात भांडण आहे, There is quarrel in family. कलह मत्सर There आहे. is strife and jealousy. कोण कोणाचं ऐकत नाही. No one listens to प्रत्येक जण anyone. आपल्या इच्छेने चालतो. Everyone walks according to his will. प्रत्येक जण आपलं मत समोर ठेवतो. Everyone puts his opinion. कोण कोणाला स्मरत नाही. No one cares about anyone. सर्व कुटुंबाचं नुकसान होतं. The whole family suffers. सुंदर सुंदर घर आहे, There are beautiful सुंदर houses. सुंदर कुटुंब आहे, There are beautiful पण आज families. कुटुंबामध्ये पोकळीकता आहे. But there is hollowness in the family. आज कुटुंबात लोक दुःखी आहे, People are sad in the family. कष्टी आहे, They are distressed. आजारी आहे, They are ill. बंधनात पडलेले लोक आहे, They are in bondages. अपयशी झालेले लोक आहे, Unsuccessful दारिद्र्य people. लोक आहे, People in poverty. भ्रमात पडलेलं कुटुंब आहे. Family in काय confusion. करावं कुटुंबाला समजत नाही. The family do not जो तो understand what to do. आपल्या शक्तीने बुद्धीने कुटुंबाला बांधायचा प्रयत्न करतो. All try to build their family with power and knowledge. फेल Fail. फेल. Fail. कुटुंब असं बांधता येणारच नाही. A family cannot be built like तुम्हाला that. मला कुटुंबाची उभारणी करताच येणार नाही. You and I can't raise a family. कुटुंबाचा संस्थापक येशू आहे. The founder of the family is Lord Jesus. परमेश्वर कुटुंबावर प्रेम करतो. Lord loves the family. पृथ्वीवर अनेक कुटुंबाला येशूने भेट दिली. Lord Jesus visited many families on earth. कुटुंबावर त्यांनी प्रेम केलं. He loved all families. नाशेतून कुटुंब त्यांनी वाचवले. He saved families from destruction. घराघरावर जाऊन त्यांनी शिक्षण दिलं. He taught people from house to बायबल house. सांगतो Bible says, प्रेषित 20:20 प्रमाणे like Acts 20:20, पावलाला देवाने सांगितलं, God told Paul, घराघरात जाऊन माझा संदेश दे. proclaim my word from house to house. घराघरात जाऊन माझी स्वार्थ सांग. Proclaim my word from house to घराघरातील house. लोकांना मला वाचवायचं I आहे want to save people from house to house. आणि अनेक कुटुंबाला मला भेट द्यायची. And I want to visit many अनेक families. घरं मला बांधायची आहे. I want to build many अनेक families. कुटुंबाची उभारणी करायची I आहे. want to raise many देव families. तुमच्या माझ्या कुटुंबावर प्रेम करतो. God loves you and my family. तो कुटुंब आमचं तयार करू इच्छितो, He wants to prepare our family, पण आम्ही त्याच्याकडे जात नाही. but we don't go to Him. आम्ही त्याचा धावा करत नाही. We do not call on आम्ही Him. त्याची मदत घेत नाही. We do not seek for His त्यामुळे help. आम्ही असफल होतो. So we do not succeed. आज आम्ही निराश आहे, Today we are आम्ही upset. उदास आहे. We are sad. आमच्या कुटुंबातील लोकांविषयी निराश आहे. We are upset for family हे members. कधी बदलेल, When will हे this कधी change? सुधारेल, When will this आमचं improve? पुढे कसं होईल, What about our future? आमचं भविष्य कसं आहे. How is our future? अनेक गोष्टी आमच्या समोर आहे. There are many things in अनेक front of प्रश्न us. समस्या तुमच्याजवळ माझ्याजवळ आहे. We have many questions and problems. त्यामुळे आम्ही चिंतेमध्ये आहोत. So we are in concern. याचं उत्तर देवाकडे आहे. God has this answer. प्रभू म्हणाला की अहो कष्टी भाराकांजन तुम्ही मजकडे या, God said, you weary and burdened people, come to me. मी तुम्हाला विसावा देईन. I will give you मी rest. तुमच्या कुटुंबात विसावा आणेन. I will bring rest in your family. बायबल सांगतं Bible प्रगती says, 3:20 प्रमाणे, like Revelation 3:20, 20 प्रमाणे, verse पहा 20, मी दारात उभा आहे, listen, I stand at the door दार ठोकत आहे. and I knock. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, If anyone hears my voice and opens मी the त्याच्या door, घरात जाईन. I will go into his मी त्या house. घराला शिक्षण देईन. I will teach that त्या house. घरातील लोकांना मी तयार करेन. I will prepare the people in that त्या house. घराची उभारणी करेन. I will raise that house. त्या घरात शांती आणेन. I will bring peace in त्या that घरातील house. लोकांना मी आनंदित करेन. I will make those people happy. मी ते घर आश्वस्त करेन. I will bless that house. त्या घरात मी राहील. I will live in that house. प्रवेशने अभिवचन दिलेलं आहे. Lord Jesus has promised, मी पिता तुमच्या घरातील वस्ती करेल. God the Father and me will come and live in your house. शेवटपर्यंत तुमच्यावर राहील. I will be with you till the पिढ्यान end. पिढ्या मी तुमच्यावर I will राहील. live with you for generations. हे देवाचं अभिवचन आहे. This is God's हे promise. देवाचं आश्वासन आहे. This is God's assurance. मान अनेक कुटुंब फेल गेलेले आहे. Many families failed, यासाठी आम्हाला देवाकडे यायला. so we must go to God. माझं कुटुंबाचं मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. I gave an example of my आमच्या एवढे family. शिक्षक होते. My parents were teachers. त्यांच्याकडे देवाचं ज्ञान होतं, जगाचं ज्ञान होतं, They had the knowledge of world. बुद्धी होती, They had wisdom. पैसा होता, They had सर्व money. सुखसोय होत्या. They had all ते आपल्या comforts. कुटुंबाची उभारणी करत होते. They were raising their family. ते आपल्या कुटुंबाची योजना संकल्प करत होते. They were making plans and resolutions for ते आपल्या family. मुलांची योजना संकल्प करत होते. They were making plans for their सर्व children. गोष्टी आमच्या कुटुंबात होत्या. We had everything in our ते आपल्या family. बुद्धीने ज्ञानाने सर्व गोष्टीची व्यवस्था करत With their होते. knowledge and wisdom, they were trying to arrange everything. तरी आमचं कुटुंब फेल गेलं. Yet our family failed. आमचं कुटुंब दुर्दशामध्ये गेलं. Our family was scattered. आमच्या कुटुंबात अशांती आली. There was no peace in our family. आमच्या कुटुंबात भांडणं आले.
There were quarrels. दारिद्र्य आलं, There was poverty. व्यसन आलं, There was आजारी addiction. आले, There was illness. सैतानी बंधन आले, There were satanic bondages. सर्व कुटुंबाची आमची धुळदाण झाली. Our family scattered. आमच्या आईवडिलांकडे ज्ञान होतं, Our parents had knowledge. शिक्षक होते, They were teachers. तरी पण घर बांधता आलं नाही. Yet they could not build the house. जगाचं ज्ञान, Knowledge of the world. जगाची बुद्धी Intellect of world. आमचं घर बांधू शकत नाही. It cannot build a आम्ही किती house. शिकलेलो असो, No matter how much we आमच्याकडे किती ज्ञान educated. असो, No matter how much आमच्याकडे knowledge we किती डिग्री have. असो, No matter how much degree we have. तरी पण आम्हाला आमचं घर बांधता येत नाही. Yet we cannot build a आम्हाला house. आमच्या घरात शांती आनंद आणता येत नाही. We cannot bring peace in a house. आम्हाला एकता आणता येत नाही. We cannot bring unity. हे सामर्थ्य देवामध्ये आहे. Only God has this power. आम्ही आमचं कुटुंब देवाकडे गेलं, Our family went before God. आमच्या आईवडील आम्ही संपूर्ण कुटुंब देवाकडे गेलं. Our parents, our complete family went before त्यावेळेस God. देवाने कुटुंबाचा स्वीकार केला. At that time, God accepted our family. आम्ही पश्चाताप केला, देवाला क्षमा मागितली. We repented, we asked forgiveness to God. आमच्या कुटुंबाचा देवाने उद्धार केला. God saved our family. कुटुंबात श्वेत केलं. God blessed our family. कुटुंबात आनंद शांती आणली. God brought joy and peace. कुटुंबात त्यांनी त्याचं ज्ञान, त्याची बुद्धी आणली. He brought His knowledge and wisdom in the family. देवाचं ज्ञान, God's knowledge. यामध्ये सुज्ञान समंजसपणा आहे. It has wisdom and understanding. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमचे कुटुंब भेटला, When Lord Jesus met our family, तो आमच्या घरात आला. He came into our तो म्हणला, family. मला तुमच्या घरात यायचंय. He said, I want to come in your family. त्यावेळेस आमच्या कुटुंबाने त्याचं आगत स्वागत केलं. At that time, our family welcomed him. तो आमच्या घरात राहू लागला. He started living in तो our आम्हाला family. शिक्षण देऊ लागला. He started तो teaching म्हणला, मला us. तुमचं कुटुंबाचं बांधकाम करायचंय. He said, I want to build your family. मला तुमचं कुटुंब उभं करायचं आहे. I want to raise your family. तुमच्या कुटुंबात तुम्हाला तयार करायचं आहे. I want to prepare you in तो आम्हाला family. रोज शिक्षण देऊ लागला. Every day he taught रोज us. आम्हाला तयार करू लागला. He prepared us every आम्हाला day. कोणत्याच गोष्टी येत नव्हत्या. We knew nothing. आम्हाला बायबल माहित नव्हतं. We did not बायबलचं know वचन Bible. माहित नव्हतं. We did not know आम्हाला Bible's word. देवाची ओळख We नव्हती. did not know God. कोणत्याच गोष्टीची माहिती नव्हती. We knew nothing. पण प्रभू येशूने आम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या. But Lord Jesus taught us everything. त्याने आमचं कुटुंबाचं बांधकाम केलं. He built a house. देव आमचं घर बांधतो. God builds a house. त्याने आमचं कुटुंब बांधलं. He built our family. त्याने आमच्या कुटुंबात एकता आणली, He brought unity in family. शांती He आणली, brought peace. आनंद He आणला, brought joy. आशीर्वाद आणलं, He brought blessings. व्यवस्था आणली. He brought an order. आमचं कुटुंब आत्म्याने व दानाने भरलं. He filled our family with Holy Spirit and gifts. येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus मी said, तुमचं घर बांधलं. I built your house. पूर्वी तुम्ही कसे होता, How were you before? पण मी तुम्हाला बनवलं घडवलं. But I prepared and मी formed you. तुमचं कुटुंब आश्रयित केलं. I blessed your family. तुमच्या कुटुंबात बरकत दिली. I blessed your family. आज मी तुमच्या कुटुंबात राहत आहे. Today I live in your family. या कुटुंबाद्वारे मला अनेक कुटुंब तयार करायचे आहे. Through this family, I want to build many more families. मला मंडळी तयार करायची आहे. I want to build a fellowship. अनेक कुटुंबाला घेऊन यायचं आहे. I want to bring many या more families. कुटुंबाद्वारे मी अनेक कुटुंब आश्रयित कर. Through this family, I will bless many more families. या कुटुंबाकडे पाहून अनेक लोक देवाकडे येतील. Many people will come to God through this family. हे घर कसं होतं, How was this हे house? कुटुंब कसं होतं, How was this हे family? कुटुंबातील लोक कसे होते, How were the people in the देवाने family? सर्व बदलून टाकलं. God changed everything. सर्व सुंदर केलं, He made everything सर्व beautiful. सुशोभित केलं. He decorated everything. सर्व लोक वाहवा करू लागले. Everyone started praising. सर्व लोक देवाचं गौरव करू लागले. Everyone started glorifying God. धुळीतून काढून From the dust, हिरोळे आणून त्यांनी घर बसवलं माझं. He put my house in the green. ह्या घराद्वारे अनेक घर देवाकडे आणून मी मला देवा. Through this house, I will bring many more house to God. तोच देव The same God. त्यांनी माझं घर बांधलं. He built my house. माझ्या मंडळीतील In our fellowship, काही कुटुंब बांधले. He built many families. तोच देव The same तुमच्यावर God. बी प्रेम करतो. He loves you. तुमच्या घरात बी तो इच्छितो. He wants to come in your तुमच्या house. घराची तो उभारणी करू इच्छितो. He wants to raise तो your तुमचं house. सांत्वन करू इच्छितो. He wants to तो comfort तुमच्या you. डोळ्यात ते अश्रू पुसवायची इच्छा आहे त्याची. He wants to wipe away tears from your eyes. त्याला वाटतं He तुम्ही thinks मी दुःखी असावा, you and I should not be sad. हे त्याला वाटतं. This is what he की आम्ही thinks. दुःखात नसावा, That we should not be in आम्ही grief. कष्टात नसावा, We should not be in trouble. आम्ही त्रासात नसावा, We should not be in आम्ही problem. आनंदीच असावा, We should be happy. आम्ही शांतीने जगावा, We should live in peace. आमच्या कुटुंबात सार्वकालिक जीवन भेटावं, Our family should get eternal आमच्या life. कुटुंबाचा उद्धार व्हावा. Our family must be saved. यासाठी देवाने For this प्रभू God, येशू ख्रिस्ताला बलिदान दिलं.
He sacrificed Lord Jesus Christ. येशू ख्रिस्ताने आपलं समर्पण केलं. Lord Jesus Christ sacrificed himself. कशासाठी? Why? आमची कुटुंबाची उभारणी व्हावी. So that our families are raised. तुमचं माझं कुटुंब मजबूत. Your and my family should be strong. जेवढं आमचं मजबूत होईल, The stronger it is, जेवढं सामर्थ्यशाली होईल, the powerful it is, तेवढं आमचं चर्च मजबूत होतं. the stronger our church will be. आमची मंडळी मजबूत होती. Our fellowship will be जर आमचं powerful. कुटुंब दुर्बळ होईल, If our family is weak, आमचं चर्च दुर्बळ होतं. our church becomes weak. लक्षात ठेवा, Keep this in mind. देव घर बांध. God builds a house. देवाने माझं घर बांधलं. God built my house. कसं घर होतं? How was my house? सुंदर बनवून टाकलं. He made it beautiful. देव उत्तम कुटुंब तयार करतो. God creates a good आणि family. अब्राम साराकडे जातो. We see about Abraham and कोण Sarah. ते लोक होते? Who were they? तुमच्या माझ्यासारखेच मनुष्य होते. They were human like us. साधे लोक होते. They were common people. देवाने त्यांची निवड केली. God chose them. देवाने त्यांना आपली योजना संकल्प प्रगट केली. God revealed his plans and resolutions to मी them. तुमचं कल्याण करण. I will do good to मी you. तुम्हाला आश्वस्त करण. I will bless you. मी सर्व गोष्टी तुम्हाला देऊन I टाकल. will give you all things. तुमच्यामुळे पृथ्वीवर सर्व कुळे आश्वस्त होतील. Because you, each family will be blessed on earth. देवाने ते अब्राम साराचं कुटुंब तयार केलं. God created family of Abraham and Sarah. त्यांना आश्वस्त केलं. God blessed them. देव त्या कुटुंबात राहत होता. God lived in that family. अब्राम साराचं कुटुंब आदर्श कुटुंब आहे. Abraham and Sarah have an ideal family. ते सफल आहे. It is ते successful. यशस्वी झाले. They ते succeeded. विजय झाले. They were देवाने victorious. त्यांचं नाव उंच करून टाकलं. God exalted their name. आज आम्ही बायबलमध्ये पाहतो. Today we see आज in बी the अब्राम Bible. सारा कुटुंबाची वाहवा होते. Even today Abraham and Sarah's family has been praised. इसाक असो, याकोब असो, योसेफ असो. Be it Isaac, Jacob or Joseph. बायबलमध्ये नवीन करामध्ये आम्ही पाहतो. In the Bible, in New Testament, we see देवाचे शिष्य पाहतो. about God's त्यांची disciples. कुटुंब त्यांनी प्रज्वलित करून टाकली. He ignited their family. त्यांच्या कुटुंबाद्वारे त्यांनी अनेक कुटुंब तयार केली. He created many families through their family. अनेक कुटुंब आश्वस्त झाली. Many families were blessed. देव असं काम करतो. God does such देव work. पक्षपात करत नाही. God does not discriminate. देव सर्वांसारखं प्रेम करतो. God loves everyone equally. यासाठी आम्हाला देवाकडे यायला लागल. For this, we must go to God. आम्ही बायबलमध्ये पाहतो. We see in the Bible, देव घर बांधतो. God builds a house. देव कसं घर बांधतो? How does God build the आम्ही house? विटांच्या दगडांचं घर बांधतो. We build a house with bricks and सुंदर stones. सुंदर घर आम्ही बांधतो. We build beautiful houses. देव आम्हाला मदत करतो. God helps us. आम्हाला आर्थिक सहाय्य पुरवतो. He helps us financially. आमची घर सुंदर असावं देवाची पण इच्छा आहे. God wishes our house to be good. आमचं घर संपन्न सर्व वस्तूंनी भरावे देवाची पण इच्छा असते. God wishes our house should be filled with all things. देव आम्हाला मदत करतो. So God helps पण us, सर्वात प्रथम देवाची इच्छा असते. but God's will comes first. आमचं कुटुंब उभं राहिलं पाहिजे. Our family should be आमचं raised. कुटुंबाची उभारणी झाली पाहिजे. Our family should be raised. आमचं कुटुंबाचं बांधकाम झालं पाहिजे. Our family should be built. देव घर बांधतो. God builds a देव house. कुटुंब बांधतो. God builds a family. बायबल सांगतो. Bible says नीतिसूत्र 24:3 मध्ये पाहतो. in Proverbs 24:3, बायबल सांगतो. Bible says सुज्ञानाच्या योग्य घर बांधता येते. a house is built by wisdom समंजसपणाने घर मजबूत राहतो. and it is established by understanding. देव ज्ञानाने घर बांधतो. God builds house with wisdom. देव समंजसपणाने घर बांधतो. God builds house with understanding. देव कुटुंबाच्या लोकांमध्ये ज्ञान आणतो. God brings knowledge in members of the family. देव कुटुंबामध्ये सुज्ञान समंजसपणा आणतो. God brings wisdom and understanding in the members of the family. बायबल सांगतं. Bible says याकोबाचे पत्र in the book of James 3:17 3:17, वरून येतं, whatever comes from above, स्वर्गातून येतं, from heaven, देवापासून येतं, it is from वरून God. येणारं ज्ञान आहे. Knowledge from above, त्यामध्ये सुज्ञता आहे. there is wisdom in त्यात it, समंजसपणा आहे. there is त्यात understanding, सौम्यता आहे. there is त्यात gentleness, शांती there आहे. is peace, त्यात सफलता आहे. there is success, त्यात नवनिर्मिती आहे. there is new creation. वरून येणारं ज्ञान, Knowledge from above, देवाकडून येणारं ज्ञान, knowledge from God. ते बनवणारं घडवणारं ज्ञान आहे. It is the creator and तो maker. देव आमच्या कुटुंबात ते ज्ञान आणतो. God brings that knowledge in our देव आमच्या family. कुटुंबाला शिक्षण देतो. God teaches our family. देव आमच्या कुटुंबाला तयार करतो. God creates our family. देवाने माझं कुटुंब तयार केलं. God created my family. देवाने अब्रामचं कुटुंब तयार केलं. God created Abraham's Isaac. family, Isaac, याकोब, Jacob, योसेफ, Joseph, पिढ्यानपिढ्या for देवाने generations. कुटुंब तयार केली. God created कुटुंबाला families. आश्वस्त केलं. He blessed families सर्व गोष्टी संपन्न केले. and fulfilled them with all things. देवाने माझं कुटुंब तयार केलं. God created my family.
सुज्ञान समंजसपणाने with wisdom and understanding. देव आम्हाला शिकवतो. God teaches us. देवाचं वचन आम्हाला शिकवतो. God's word teaches us. बायबल सांगतो Bible says सद्गुणी स्त्री आपलं घर बांधते, every wise woman builds a house मूर्ख स्त्री आपलं घर पाडते. and foolish one tears it down. नीतिसूत्र 14 प्रमाणे Like Proverbs 14, सद्गुणी स्त्री a wise woman, ती आपलं घर व्यवस्थित करते, she builds her house, ती आपलं घर नीटनेटकं करते, she puts her house in ती order, आपल्या कुटुंबाला आचार विचाराकडे लक्ष देते, she pays attention to the thoughts of her family, सर्व गोष्टीची ती व्यवस्था करते. she makes arrangement of all things कारण तिच्याकडे देवाचं ज्ञान असतं. because she has God's knowledge. ते देवाच्या ज्ञानाप्रमाणे, As per God's knowledge, देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे as per God's ती guidance, आपल्या कुटुंबाची देखरेख करते. she takes care of her family, त्याप्रमाणे ते कुटुंब तयार करते. and that's how she builds the family. त्यामुळे ते कुटुंब सुंदर तयार होतं. So the family becomes beautiful, त्या कुटुंबाची वाहवा होते. the family is praised, देव तयार करतो. God creates, सुज्ञानाचे की घर बांधतो देव. He builds house with wisdom. योब काय म्हणतो? What does Job say? योब 28-28 मध्ये काय म्हणतो? What does Job say in 28:28? देवाचं भय म्हणजे खरं ज्ञान आहे. The fear of the Lord is wisdom, पापापासून दूर राहणे हेच खरं सुज्ञान आहे. and to turn from evil is understanding. हे ज्ञान, This हे knowledge, सुज्ञान this wisdom देवापासून प्राप्त. is received from God. जगात ज्ञान आहे. There is knowledge in the जगात world. अनेक डिग्रीने भरलेले लोक आहे. There are many people with degrees in the world, हे ज्ञान वेगळं आहे. but this knowledge is हे different. देवाचं ज्ञान, This is God's हे knowledge, सुज्ञान, हे wisdom, समंजसपणा. देव understanding. कुटुंबामध्ये सुज्ञान आणतो. God brings wisdom in the देव family. पती पत्नीमध्ये सुज्ञान समंजसपणा आणतो. God brings wisdom and understanding in husband and wife. देव मुलांमध्ये सुज्ञान समंजसपणा आणतो. God brings wisdom and understanding in children. पती पत्नीला देव सुज्ञान करतो, समंजसपणा आणतो. God brings wisdom and understanding between husband and पत्नी wife. पतीवर प्रेम करते, Wife loves her husband. पती पत्नीवर प्रेम करतो. Husband loves her wife. मुलं आईवडिलांना प्रेम करतात, Children love their parents. आईवडील मुलांना प्रेम करतात. Parents love their आम्ही children. घरातील वडीलजनावर प्रेम करतो. We love our elders. का? Why? देव शिकवतो आम्हाला, God teaches us. देव तयार करतो आम्हाला, God creates us. देव आम्हाला ज्ञान देतो. God gives us knowledge. त्या ज्ञानाप्रमाणे आम्ही चालतो. We walk according to that knowledge. देवाचं ज्ञान God's आम्ही knowledge. एकमेकाला समजून घेतो, We understand each other. आम्ही एकमेकाला सांभाळतो, We take care of each other. आम्ही एकमेकाची काळजी घेतो, We care for each आम्ही other. एकमेकाचा आदर करतो, We respect each एकमेकाचा other. सन्मान करतो, We show respect. आम्ही एकमेकाला सांभाळून घेतो, We take care of each आम्ही other. एकमेकाला समजून घेतो, We understand each आम्ही other. एकमेकाला क्षमा करतो, We forgive each other. आम्ही क्षमा मागतो. We ask for घरात forgiveness. शांती राहते, There is peace in the house. घरात आनंद राहतो, There is joy. घर स्थिर राहते. The house is stable. पती पत्नी एकमेकाला ओळखतात, Husband and wife know each ते other. एकमेकाला समजून घेतात, They understand each other. एकमेकाला सांभाळून They घेतात. take care of each other. जर चुकलं तर एकमेक क्षमा मागतात. If mistaken, they ask forgiveness. दोघं एकमेकावर प्रेम करतात. They love each other. मुलं आईवडिलांना प्रेम करतात, Children love their parents कारण मुलं आईवडिलांकडे पाहतात, because children look at their parents. आईवडिलांच्या आचरणाकडे पाहतात. They look at their parents' behavior. आईवडील काय करतात? What does parents do? आईवडील प्रार्थना करतात, Parents pray. बायबल वाचतात, They read Bible. देवाच्या इच्छेने चालतात, They walk through God's guidance. सत्याने चालतात. They walk in truth. आईवडील मुलांना देवाचं शिक्षण देतात. Parents give God's teachings to children. बायबल सांगतो, Bible says, नीतिसूत्र 22:6 प्रमाणे like Proverbs 22:6, मुलाच्या अनुपस्थितीमध्ये in the youth, त्याला योग्य असं शिक्षण दे, give him right education. तो वृद्ध काळापर्यंत स्थिर So राहील. when he is old, he will not depart from it. लहानपणीच मुलांना देवाचं शिक्षण दे, Teach children about God from their childhood. त्या शिक्षणात तो धरून राहील, He will hold on to that तो education. पापापासून दूर राहील, He will stay away from तो sin. देवाबरोबर चालेल, He will walk with God. तो वृद्ध काळापर्यंत देवावर राहील. Till his old age, he will be with God. बायबल सांगतो, Bible says, यशया 54:13 प्रमाणे like Isaiah 54:13, जर देवाचं शिक्षण मुलांना भेटलं, if children receive God's teaching, मुलांना शांती प्राप्त होती, they receive peace, मुलांची देव उन्नती करतो. their prosperity will be हे great. आईवडिलांचं काम आहे. This is parents' आईवडील work. मुलांची काळजी करतात, Parents worry about children. मुलांचं पोषण करतात, They nourish their children. सर्व गोष्टीची व्यवस्था पाहतात, They look after चांगल्या all the चांगल्या गोष्टी arrangement. मुलांना देतात, They give good things to their children. चांगलं शिक्षण, Good education, चांगलं शाळा, good school, चांगलं भोजन, good food, चांगलं पोषण, good nourishment. उत्तम उत्तम गोष्टी आवडी मुलांना देतात. They give good things to हा their एक चांगला children. भाग आहे. This is a good पण thing. याच्यापेक्षा उत्तम भाग काय? And what is most important than this? आम्हाला मुलांना योग्य शिक्षण दिलं पाहिजे. We must give right education to children. लहानपणीच मुलाला शिक्षण दे.
Teach children from their childhood. हे घेण्याचं वय, This is the age to take, आम्हाला देण्याचं वय. our age to give. मुलं ते घेतात. Children take it. मोशेला देव म्हणाला, God said to Moses, लहानपणीच मुलांना देवाचं शिक्षण दे, teach children about God from their childhood. ते शिक्षणाला धरून पुढे जातील, With that education, they will move ते forward. यशस्वी होतील, आश्वस्त होतील. They will succeed and they will be blessed. मुलांकडे देवाचं शिक्षण पाहिजे, Children must have God's teaching. आईवडिलांकडे ते शिक्षण पाहिजे, Parents must have that आईवडिलांकडे education. देवाचं शिक्षण पाहिजे. Parents must have God's teaching. तर आईवडील मुलाला देऊ शकतात. Then they can teach their children. आईवडील आश्वस्त झाले पाहिजे, Parents must be blessed. तर आईवडिलांद्वारे मुलं आश्वस्त होतात. So through parents, children are blessed. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. Keep in mind what I say. आज मी देवाचं काम करतो. Today I do God's work. आमची बहीण कल्पना रॉजर्स देवाचं काम करते. Our sister Kalpana Rogers does God's work. देवाने आम्हाला इथं आणून ठेवलेलं आहे. God has brought us here. आम्ही योजना केली, संकल्प केले नाही. We had no plan or resolution. देवाने उच्च असं उत्तम असं ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. But God kept us at a higher place. आज 30 वर्ष आम्ही देवाची सेवा करत काम करत आहे. Today it's been 30 years we serve and work for God. देवाने आम्हाला यशस्वी केलं, विजयी केलेलं आहे. God has made us victorious. देवाने आमचे कुटुंब आश्वस्त केलेलं आहे. God has blessed our family. देवाने आम्हाला आनंदित केलेलं आहे. God has made us happy. आज आम्ही देवाची स्वार्थ साक्ष सांगत आहे. Today we proclaim God's message and testify about गावातून, God. शहरातून, राज्यातून, देशात देवाने आणलेलं आहे. God brought us from villages to cities, states and country. आज आम्ही आश्वस्त आहोत, Today we are आम्ही blessed. आनंदित आहोत, We are happy. आम्ही सफल आहोत. We are successful. कोणामुळे? Because of whom? कोणामुळे? Because of whom? आमच्या आईवडिलांमुळे आहे. Because of our parents. आमच्या आईवडिलांनी प्रार्थना केली, Our parents prayed. आमच्या वडिलांनी देवाची सेवा केली. Our father served God. त्यांच्या सेवेमुळे Because of their देवाने त्यांना service, आश्वस्त केलं. God blessed them. त्यांच्यामुळे आम्हाला आशीर्वाद प्राप्त झालेले Because आहे. of them, we received blessings. अब्राहम आश्वस्त झाला, Abraham was blessed. त्यामुळे इसाक पण आश्वस्त झाला. So Isaac was blessed. त्यामुळे ते इसाकची मुलं बी आश्वस्त झाली. So Isaac's children were blessed. पिढ्यानपिढ्या देव आश्वस्त करत गेलेला आहे. God blessed for generations. देवाने आमच्या घराला आश्वस्त देऊन टाकलेलं आहे. God has blessed our house. देव आमच्या वडिलांना म्हणाला, God said to our father, जेम्स मी तुला आश्वस्त करतो. James, I bless you. आमच्या आईला देव म्हणाला, God said to our mother, तुम्हाला आश्वस्त करतो. I bless you. तुमच्यामुळे तुमच्या मुलांचं मी कल्याण करेन. Because of you, I will do good to your तुमच्या children. घराण्याचं मी कल्याण करेन. I will do good to your house. आज आम्ही देवाची सेवा करत आहोत. Today we serve आज या God. स्थितीमध्ये का आलेलो आहे? Why are we in this situation today? आमची मागची पिढी, Because of our previous आईवडील, generation. Our parents. आईवडिलांमुळे आम्हाला आश्वास प्राप्त झालेले आहे. We receive blessing because आईवडिलांमुळे या of स्थितीमध्ये आम्ही parents. आलेलो आहोत. Because of parents, we are in this त्यांनी ते situation. करून ठेवलेले आहे. They have done this. आज मी करेल, Today I will do this. माझ्या मुलांना ते प्राप्त होईल. My children will get it. आज आमच्या आईवडिलांकडे आश्वास पाहिजे. Today our parents should have blessings. पिढ्यानपिढ्या देव घेऊन जातो. God takes it for आज generations. आमच्याकडे देवाचं वचन आहे का? Do we have God's word today? आम्हाला देवाची ओळख आहे का? Do we know God? त्याचं तारण झालं की नाही? Are we saved or not? आमच्या मुलांना आम्ही काय देऊ शकतो? What can we give to our children? देण्यासारखं आमच्याकडे आहे का नाही? What do we have? जग जगातील गोष्टी नाही, Not the world or things of the हे world. संपणाऱ्या गोष्टी. These things will end. देवाचं ज्ञान, God's knowledge, देवाचे आशीर्वाद God's blessings. आईवडिलांना प्राप्त होतात. Children receive it through parents. आम्हाला ते प्राप्त झालं. We received it आमच्यामुळे आमच्या मुलांना प्राप्त झालेलं आहे. because of our children received it. पिढ्यानपिढ्या देव आश्वस्त करतो. God blesses for generations. देव भविष्य करतो. God makes our future. देवाकडे योजना संकल्प आहे, God has a plan and उत्तम resolution. योजना संकल्प आहे. He has good plan and तो म्हणला resolution. तुमच्या मुलांना उच्च ठिकाणी नेईन, He said, I will take your children at higher place. तुमचे कुटुंब उच्च ठिकाणी ठेवेल, I will keep your family at a higher मी तुम्हाला place. प्रकाशात आणेन, I will bring you into तुमच्या light. द्वारे माझ्या नावाचा विस्तार होईल. My name will be expanded because देव of you. कुटुंब प्रकाशित करतो, God lightens the family. कुटुंब तयार करतो. He creates the family. उत्तम पत्नी, Good wife. उत्तम पती, Good husband. उत्तम मुलं Good children. देव तयार करतो. God creates. उत्तम वडीलजन Good elderly people. देव तयार करतो. God देवाचं creates. प्रेम तो कुटुंबात आणतो. He brings God's love in the देवाचं family. शिक्षण तो घरात आणतो. He brings God's teaching त्या in the house. शिक्षणाचं कुटुंब आदर सन्मान करतं. The family respects that education. त्या कुटुंब त्याप्रमाणे चालू लागतं. They follow it. कुटुंब स्थिर राहतं. The family becomes कुटुंबात stable. शांती राहते. There is peace in the कुटुंबात family. देव राहतो. God lives in the family. अब्राहम साराबरोबर देव होता, God was with Abraham and Sarah कारण ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालत होते. because they walked through God's will.
पहिले पेत्र 3 मध्ये आम्ही पाहतो In Peter first 3 we see अब्राम देवाच्या अधीन होता, Abraham walked with God, साराही अब्रामच्या अधीन होती, Sarah walked with Abraham, मुलं आईवडिलांच्या अधीन होते. children walked with parents. बायबलमध्ये आम्ही पाहतो In the Bible we see दोघं पती पत्नी देवाची इच्छेने चालत होते. both husband and wife walked through God's will. मुलं त्याचं अनुकरण करत होते. The children were imitating them. इसाक त्याचं अनुकरण करत होता. Isaac was imitating them. लहानपणापासून तो प्रार्थना करत होता. From childhood he used to pray. एके दिवशी One day उत्पत्ती 22 मध्ये आम्ही पाहतो in Genesis 22 we देव see म्हणला मला तुझ्या मुलाला समर्पण कर. God said, sacrifice your son to me. अब्राम तुझ्या मुलाला समर्पण कर. Abraham sacrificed your son to me. त्यावेळेस अब्रामने तयारी केली. Abraham started preparation. त्यावेळेस इसाकने त्याला प्रश्न केला, Isaac asked him, बाबा आपण होमार्पणची तयारी केलेली आहे, Father, we have prepared for a आपल्याकडे sacrifice. लाकडं आहे, We have woods. विस्तव आहे, There is fire. सुरा आहे, There is a पण knife. एडका कुठे आहे? But where is the sheep? ज्याला समर्पण आहे, तो एडका कुठे आहे? Where is the sheep for sacrifice? लहानपणीच त्याला देवाची सर्व गोष्टीची माहिती होती From childhood he knew all things of God. की देवाला होमार्पण कसं करायचं. How to sacrifice to God. इसाकला लहानपणीच सर्व शिकला होता तो. In childhood he learned all things. देवाच्या होमार्पणाची ती तयारी होती. It was sacrifice to God. अब्राम साराकडे पाहून तो तयार झाला. He was prepared looking at Abraham and आईवडिलांकडे Sarah. पाहून तो तयार झाला. Looking at his parents he was prepared. देवाने इसाकला आशीर्वाद करून टाकलं. God blessed Isaac. त्याचे मुलं बी देवाने आशीर्वाद करून टाकले. He also blessed his children. आम्ही पाहतो बायबलमध्ये We see in the Bible. पुढे उच्च ठिकाणी ते गेले Later they were at कारण higher place त्यांच्याकडे देवाचं ज्ञान होतं. because they had God's knowledge. त्यांच्या कुटुंबात देवाचं भय होतं. There was fear of God in their family. देवाचं भय म्हणजे ज्ञान God's fear is wisdom. आमच्या घरात पाहिजे. We need it in our house. पती देवाचा आदर करतो, Husband respects God. पत्नी पतीचा आदर करते, Wife respects husband. मुलं आईवडिलांचा आदर करतात, Children respect their parents. सन्मान करतात, They respect. ते देवाचा आदर करतात. They respect आम्ही God. एकमेकाचा आदर करतो, We respect each other. सन्मान करतो, We show सर्वांना respect. सांभाळून घेतो, We take care of all. सर्वांची काळजी घेतो, We care for all. सर्वांना प्रेम करतो. We love everyone. आम्ही देवाचा आदर करतो, We respect आम्ही God. देवाचा सन्मान करतो, We respect कारण God देवाच्या शिक्षणाचा आम्ही आदर करतो. because we respect God's त्याप्रमाणे teaching. आम्ही चालतो. We walk through it. एके दिवशी One day, एक कुटुंबाकडे आलं. a family came to me. आईवडिलांनी त्या एका लहान मुलाला घेऊन माझ्याकडे आले. Parents brought their kid to me. त्यांनी मला सांगितलं, They told me बदल लहान मुलगा आहे, whether he is a small kid. हा नेहमी आजारी असतो, He is always sick. हे मुलाची वाढ होतच नाही, He does not तो grow. नेहमी आजारी असतो. He is always पुष्कळचे ill. डॉक्टर केले, Tried many doctors, खूपसे उपचार केले, many treatments, पुष्कळचा पैसा खर्च केला, spent a lot of तरी पण money. आमच्या मुलाची वाढ होत नाही. Yet our child does not grow. ते देवाच्या मंदिरात घेऊन आले. They brought him in God's fellowship. ते दरवेळेस मंदिरात घेऊन येत होते. They brought him regularly. ते मला म्हणत होते प्रार्थना करा, They said to me, pray for him. आमच्या मुलाची वाढ झाली पाहिजे, Our child should grow. त्याला आरोग्य प्राप्त झालं He पाहिजे. should get आम्ही well. वेळी प्रार्थना केली. We prayed from time to time. एके दिवशी प्रार्थना करत असताना One day while praying, पवित्र आत्मा आला. the Holy प्रभू Spirit येशूने came. आम्हाला मार्गदर्शन केलं. Lord Jesus guided us. प्रभू या मुलाची वाढ का होत नाही? Lord, why this child doesn't grow? प्रभू येशूने आम्हाला उत्तर दिलं. Lord Jesus ह्या answered us. बाळाची वाढ न होण्याचं कारण काय? What is the reason for the child not growing? आई वडील आहे. It's his parents. संतती देवाची आजची देणगी आहे. Offspring is a gift from God. स्तोत्र 127:3 प्रमाणे Like Psalm 127:3, देवाची देणगी आहे. it's a gift from God. देवाने दिलेली देणगी It's a आहे. gift from God. सर्वात प्रथम प्रार्थनेची सुरुवात कशी झाली? How did the first prayer begin? आदामला मुलं झाली, Adam had sons. मुलांना मुलं झाली. They had children. त्या काळापासून लोक प्रार्थना करायला सुरुवात झाली. From that generation, people started praying. संती देवाची आजची देणगी. Offspring is a gift from God. आई वडील त्याला कारणीभूत होते, Parents were the reason for it कारण आई वडिलांमध्ये भांडणं होती, because there was quarrel in सारखे parents. भांडणं होती. There was quarrel between them. दोघे सारखे भांडत होते. They used to always quarrel. अशा कुटुंबाच्या वातावरणात त्या मुलाची वाढ होत नव्हती. In such atmosphere, the child did not grow. असं कुटुंबाचं वातावरण होतं. This was the atmosphere in the family.
आईवडीलसारखे भांडत होते. Always the parents used to fight. अशा वातावरणात ते मूल राहत होतं. The child lived in such an atmosphere. त्यामुळे ते दुर्बल होतं, So he was weak. ते अशक्त होतं, He was unwell. त्याची उन्नती होत नव्हती. He did not grow. आईवडील जबाबदार होते. Parents were responsible. हेच कारण आहे. This is the reason. यासाठी आम्ही जागृत राहिलं पाहिजे. For this we must be vigilant. यासाठी आम्ही जागृत राहिलं पाहिजे. For this we must be आमच्या vigilant. मुलांचं भविष्य आहे, Our children's future. आमच्या कुटुंबाचं भविष्य आहे. Future of our आम्ही family. कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे. We must pay attention to our family. आम्ही कुटुंबात काय चाललं लक्ष दिलं पाहिजे. We must pay attention to what's आमच्या going on कुटुंबाला in our देवाची family. गरज आहे. Our family needs God. देव आमचं कुटुंब व्यवस्थित करेल. God will take care of our चांगलं family. कुटुंब देव तयार करेल. God will create a good family. आज कुटुंबात तुमचं काय असो, Today, however your family is, भांडणं आहे, there is quarrel, कंटा आहे, there is trouble, दारिद्र्य आहे, there is काही poverty, असो, whatever it येशू is. आला आहे. Lord Jesus has तो म्हणला मी come. चांगल्या गोष्टी घेऊन आलेला He आहे. said, I've come with good things. तो तुमच्या माझ्या घराला भेट देण्यासाठी आलेला आहे. He has come to visit our मला family. देवाने सांगितलेलं आहे, God has told me. आम्हाला सांगितले स्वार्थ सांग, साक्ष सांग. He told me to proclaim and give testimony. असे कुटुंब मजकडं आण. Bring such ज्या families कुटुंबात to भांडण me आहे, where there is quarrel, व्यसन आहे, there is addiction, आजार आहे, there is शैतानी illness, बंधन आहे, satanic bondages, दारिद्र्यात लोक आहे, there is कर्जात poverty, लोक आहे, people are in जीवाला debt, त्रासले कंटाळ लोक आहे, people who are tired from देवाला life, न जुमाने लोक आहे. people who do not follow God. असे कुटुंब मजकडं आण. Bring such families to असं me. कुटुंबाला शिक्षण दे. Teach such family. मी त्यांना तयार करेल. I will असे prepare घर मी them. बांधल. I will build such अशा house. कुटुंबाची उभारणी करेल. I will raise such मी families. त्यांच्यावर प्रेम करेल. I will love them. त्यांना पापातून I will सोडेल. free them from sin. मी त्यांना क्षमा करेल. I will forgive मी them. त्यांचा उद्धार करेल. I will save मी them. त्यांना शांती I देईन. will give them मी peace. आनंद देईन. I will give them आशीष joy. देईन. Will bless मी them. त्यांच्या घरात राहून I राहील. will go and live into their house. देवाने करून दाखवलं. God did this. देवाने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. God has promised us. त्यांनी करून दाखवलं. He did it. काही कुटुंब त्यांनी बांधून दाखवले. He built many माझ्याकडे families. साक्ष आहे. I have testimony. माझ्याकडे मंडळी आहे. I have a fellowship. आज ते तुम्हाला साक्ष देतील. Today they will testify to देवाने you. आमची घरं बांधली. God built our house. देवाने आमच्या घरात सर्व गोष्टी आणल्या. God brought all things in our मी house. नाही, I did not do it. देवाने. God did it. देव घर बांध. God builds चांगलं house. कुटुंब देव तयार करतो. God creates a good प्रेम family. देव घरात आणतो. God brings love in the एकता house. देव घरात आणतो. God brings unity. आम्ही एकमेकाला धरून राहतो. We stay united. अब्राहम सारा एकमेकाला धरून होते. Abraham and Sarah were together. पती पत्नी एकमेकाला धरून राहतात. Husband and wife stay together. 3 दोरीमध्ये मजबूती असते. 3 ropes have strength. उपदेशक म्हणाला Ecclesiastes 3 said दोरीमध्ये सामर्थ्य असतं. there is strength in 3 ropes. पती पत्नी, Husband, wife, पती पत्नी, husband, wife, 2 दोरी. 2 ropes. तिसरी दोरी The third rope प्रवेश किस. is Lord 3 Jesus. दोरी. 3 पती ropes. पत्नीमध्ये येशू ख्रिस्त राहतो. Lord Jesus lives in husband and wife. त्यामध्ये मजबूती राहते. There is strength in पती it. पत्नी देवाच्या इच्छेने चालतात. Husband and wife walk according to God's बायबल will. वाचतात. They read प्रार्थना Bible. करतात. They pray. देवाच्या शिक्षणाप्रमाणे They चालतात. walk according to God's देवाचा आदर word. करतात. They respect God. विश्वासात चालत They राहतात. keep walking in faith. सर्व परिस्थिती चालत राहतात. They walk in every सुख असो situation. दुःख असो, Whether it is suffering or happiness. संकट असो अडचणी असो, Whether it is problem or trouble. देव चालत राहतात. They keep walking देव with सर्व God. गोष्टी त्यांना संपन्न करतो. God fulfills them with all things. सर्व गोष्टी त्यांना देव सांभाळतो. God takes care of them in all देव things. आमची कुटुंब सुरक्षित ठेवतो. God keeps our family safe. हे देवाचं काम. This is God's work. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, स्मरणात ठेवा. Note it, keep in mind, remember it. देव घर बांधतो. God builds house. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. For this we must go to God. आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. We must go to God. एक मनुष्य तरी देवाकडे आला पाहिजे. One man should turn to जर God. तुम्हाला माझ्या तुम्हाला आपल्या कुटुंब प्रेम आहे, If you love your family, माझ्या कुटुंबाचा नाश होऊ नये, our family should not perish. माझ्या कुटुंबाचं तारण व्हावं, Our family should be saved. माझ्या कुटुंबाची सुधारणा व्हावी, My family should be माझ्या reformed. कुटुंबात बिघडलेले सर्व Everything is damaged in my family. सर्व गोष्टी प्राप्त व्हावा. We should get back everything. देवाकडे या. So come to God. देव सर्व गोष्टी व्यवस्थित करेल. God will take care of कारण everything देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. because God loves you and त्याने me. अब्राहम सारा कुटुंब प्रेम केलं. He loved the family of Abraham and Sarah. आज तो आमच्यावर बी प्रेम करतो. And He also loves us देव न today. बदलणार आहे. God will never change. देव बदलत नाही. God never changes. देवाचं वचन बदलत नाही. God's word never देवाचं changes. प्रेम कधी बदलत नाही. God's love never देव changes. आमचे कुटुंब तयार करतो. God creates a family. मूर्तीची उभारणी करतो. He builds whatever is broken. सुंदर सुंदर कुटुंब तयार करतो. He creates beautiful चांगला families. समय
good time, चांगला वेळ, good moment, चांगले दिवस, good days, चांगलं वर्ष good year. देव आमच्या जीवनात आणतो. God brings in our देव life. आमच्या कुटुंबात आणतो. God brings it in our 30 family. वर्ष तो माझ्या घरात राहतो. For 30 years, God lives 30 in our वर्ष house. तो आमच्या घरात राहतो. For 30 years, God lives in our 30 house. वर्ष आम्हाला शिकवत आहे. For 30 years, He teaches us. 30 वर्ष त्याने आम्हाला सांभाळलेलं आहे. It's been 30 years He's taking care of us. माझ्या मंडळीच्या कुटुंबामध्ये तो राहतो. He lives in the families of our आम्हाला fellowship तो members. सांभाळतो. He takes care of us. आम्हाला जपतो, He protects us. आम्हाला राखतो, He keeps us safe. आम्हाला चालवतो. He leads us ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे the way त्या we मार्गाने should आम्हाला go. घेऊन जातो. He leads us in that way. ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहे The things we तो want, त्याच्या इच्छेप्रमाणे देतो. He gives us as per तो His आम्हाला will. आनंदित ठेवतो. He keeps us देव happy. असं काम करतो. God does देव this आमचं work. कुटुंब प्रकाशित करतो. God lightens our ज्या family. ज्या गावात आम्ही राहतो, The village we live ज्या in, शहरात राहतो, the city we live in, देव आमचे कुटुंब प्रज्वलित करून टाकतो. God lightens our family. आमचे कुटुंब तो आदर्श करतो. He makes our family व ideal. आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊन अनेकांना तो आशीष देतो. He blesses our family and many families. यासाठी वेळ आहे, There is time for this. समय आहे. There is time. परमेश्वर घर बांधतो God builds a house. तर घर पूर्ण होते. Then a house is तुम्ही आम्ही completed. घर बांधतो ते अपूर्ण राहील. If you and me will build the house, it will be incomplete. हे देवाचं काम आहे. This is God's work. देवाच्या हाती दिलं पाहिजे. We should give it in God's hand. देवाला बोलवलं पाहिजे. We should call on God. देवाला आमंत्रण द्या. Invite आपल्या God. घरात देवाला बोलवा. Invite God in your house. देवाचा धावा करा, Call on God. पश्चाताप करा, Repent. क्षमा मागा, Ask देवाला forgiveness. बोलवा. Call on God. देव तुमच्या घरात येईल. God will come in your देव house. तुम्हाला क्षमा करण, God will forgive you. तारण करेल, He will तो save you. तुमच्यामध्ये वस्ती करेल, He will live in you. तुमची माझे कुटुंब तयार करेल. He will build your त्या and my घरात house. चुकीच्या गोष्टी आहे, The house that has wrong त्या things, चुकीच्या गोष्टी those wrong things, ते सर्व देव काढून टाकेल. God will take that away. देव आमचं घर आशीर्वाद करून टाकेल. God will bless our house. हे परमेश्वराचं काम आहे. This is God's work. आदर्श कुटुंब An ideal देव family तयार करतो. God creates. सफल होतो आम्ही. We succeed. हे बायबलमध्ये आम्ही This शिकतो. is what we learn from the Bible. म्हणून देवाचं आम्ही धन्यवाद करतो. We thank God. आम्ही देवाचं गौरव We करतो. glorify God. देवाचं महिमा करतो. We praise God. स्क्रीनवर दिलेला नंबर आहे, There are numbers given on screen. त्या नंबरद्वारे तुम्ही आमची संपर्क करा. You can contact us through those numbers. तुमचे प्रश्न, तुमची समस्या Your questions, your problems, फोनद्वारे, through phones, मोबाईलद्वारे through mobile तुम्ही phones, संपर्क करा. you can contact us. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. We will give you right guidance. ज्यावेळेस प्रार्थना स्थळ उघडेल When all worship places are open, त्यावेळेस तुम्ही आम्हाला भेटू शकता. at that time you can meet अनेक us. लोकांची भेटण्याची इच्छा आहे. Many people want to meet. ज्यावेळेस प्रार्थना स्थळ उघडेल When all worship places are open, त्यावेळेस मी सांगेल, at that time I will tell you दर मंगळवारी every Tuesday 6 ते 9 from 6 to एवढ्या 9 भागात in Yerwada area, तुम्ही आम्हाला भेटू शकता. you can meet us. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. At that time I'll पण tell आता you. प्रार्थनेसाठी But now for फोनद्वारे prayer, संपर्क करा. you may contact us आम्ही through तुम्हाला phones. देवाच्या वतीने मार्गदर्शन करू. We will guide you on behalf of God. आम्ही एकमेकांचे ओझे व्हावं. We'll carry each other's burden. देव आहे, There is God. आम्ही कसे असू, However we are, आमच्या कुटुंबात प्रॉब्लेम समस्या आहे, if you have problems and questions in your life, कोणीच कोणाचं ऐकत नाही, no one listens to आम्ही anyone. असफल झालेलो आहोत, We are आम्हाला unsuccessful. आमची उन्नती होत नाही, There is no upliftment in आमचं us. शिक्षण पूर्ण होत नाही, Education is not आम्हाला completed. नोकरी संबंधी प्रश्न समस्या आहे, We have questions and problems related to आमच्या our कुटुंबात job. संतती संबंधी प्रश्न We आहे. have questions and problems for family and offspring. सर्व प्रश्नाचं उत्तर देवाकडे आहे. God has answers to all देव questions. अपूर्ण काम करत नाही, God does not work incomplete. देव पूर्ण काम करतो. God works completely. बायबलमध्ये पहा, In the Bible लोकांना we त्यांनी see आनंदित करून टाकलं. He made people happy. त्यांचे मनोदय त्यांनी पूर्ण केले. He fulfilled their म्हणून देव wishes. असं घर बांधतो. God built such a house ज्ञानाने with wisdom. पती पत्नी, Husband and wife, मुलं, children, वडीलजन, elderly people, त्यामध्ये सासू सून, mother-in-law and daughter-in-law, वडील, mother and अनेक father, लोक many देव people. बांधतो. God builds. हे देवाचं काम आहे. This is God's work. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see सासू सून, mother-in-law and सून, daughter-in-law, सासू. or daughter-in-law or mother-in-law. वेळ प्रत्येकावर आहे, Time is on everyone. वेळ प्रत्येकावर येते. Time comes to everyone. बायबलमध्ये आम्ही पाहतो, In the Bible we see नामी व रुथ Naomi and Ruth, दोघं सासू सून होते. both were mother-in-law and नामी daughter-in-law. सासू होती, Naomi was mother-in-law. रुथ ही सून होती.
Ruth was दोघांचं daughter-in-law. प्रेम Love between देवाने both तयार केलं होतं. was created by God. ज्यावेळेस At the time रूथचा पती मरण पावला, when Ruth's husband died, त्यावेळेस सासू तिला म्हणाली, at that time mother-in-law said to her, आता माझा मुलगा मरण पावलेला आहे, now my son is dead. तू विधवा झालेला आहे, You are a तू आपल्या widow. घरी जा, You go to your तू house. आपल्या भविष्याचा विचार कर. You think about your future. बायबल का सांगतं? What does Bible रूथ say? 1:16 प्रमाणे काय सांगतं? Like Ruth 1:16, रूथ काय म्हणाली? Ruth replied, मी तुम्हाला सोडून जाणारच नाही. I will not leave तुम्ही you. जाल तिकडे मी जाईल, Wherever you go, I will तुम्ही go. राहाल तिकडे मी राहील. Wherever you live, I will live. जो तुमचा देव तो माझा देव. Your God will be my God. तुम्ही कुठे जा, Wherever you go, मी तुम्हाला सोडणार नाही. I will not leave जे you. लोक तुझे आहे Your people ते माझे लोक राहतील. will be my people. मरस्तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. I will not leave you until I die. हे सासू सुनेचं प्रेम This is the love between mother-in-law and देवाने daughter-in-law. बायबलमध्ये दाखवलं आम्हाला. God showed it to us. देवाने तयार केलं होतं. It was created by त्यामुळे बायबल God. का सांगतो? So what does Bible say? नामी रूथची देवाने आठवण केली, God remembered Naomi and Ruth. त्यांना आश्वस्त केलं, God blessed them. त्यांच्या कुटुंबासंबंधी त्यांनी भविष्य उत्तम करून टाकलं. He made a good future of their family. बायबलमध्ये वाचा, Read in the Bible. रूथचा विवाह एका श्रीमंत मनुष्याबरोबर झाला. Ruth was married to a rich man. नामीचे प्रश्न देवाने सोडवले, God solved all questions of Naomi कारण हे देवावर विश्वास ठेवणारे कुटुंब होते. because this family believed in God. हे नातेसंबंध देव तयार करतो. God creates all relatives. लक्षात ठेवा, Keep this in mind. नाते देव तयार करतो, God creates relations. कुटुंब देव तयार करतो. God creates family. कोणचंही नातं असो, Any relation. पती पत्नीचं नातं, Relation of husband and आईवडिलांचं wife. मुलांशी नातं, Relations of parents to मुलांच्या children. आईवडिलांशी नातं, Relations of children to वडीलजनाचं parents. नातं, Relations with elderly सासू-सुनेचं people. नातं, Relations of mother and मंडळी daughter-in-law. बहीण भावाचं नातं Relation of brother and sister in the देव fellowship. तयार करतो. God creates. लक्षात ठेवा, Keep this in देव mind. जे काय करतो ते मी उत्तम असतं, Whatever God does is good. त्याची आम्ही मोडतोड करू शकत नाही. We cannot break it. आम्ही देवाच्या वचनाचा अवेअर करू शकत नाही. We cannot ignore God's आम्ही word. स्वीकारली पाहिजे, We need to accept it. त्याप्रमाणे चाललं पाहिजे. We need to walk through it. आमची कुटुंब आनंदित राहतात, Our family will be आम्ही happy. सुखी समाधान राहतो, We live in joy व आमच्यामुळे दुसऱ्यांचं कल्याण होतं, and others prosper because of us. दुसरे लोक आश्वस्त होतात. Other people are हे blessed. लक्षात ठेवा, Keep this in mind. ध्यानात ठेवा, Note it. स्मरणात ठेवा. Remember it. चला आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया. Let us pray for आपल्या all. सर्वांची उपस्थिती Presence of all आदरणीय, is आनंद respectable, आहे. is pleasing, देवाचा कार्याचा विस्तार करणार and will expand the work of आम्ही God. तुमची प्रार्थना करत आहोत. We pray for you. आज तुम्ही घराघरात उपस्थित आहात. Today you are present from house देव to तुमच्याजवळ house. माझ्याजवळ उभा आहे. God is standing near you and या me. स्थळातून केलेली प्रार्थना आहे. Praise from this place. देव तुमच्या घरात काम करेल, God will work in your house. आज काम करेल. He will work today. आज तुम्ही प्रार्थना केली, Today you आज तुम्ही prayed. प्रस्ताव केला, Today you repented. देवाला क्षमा मागितली, We ask forgiveness आम्ही to एकमेकाला God. क्षमा We मागितली. ask forgiveness to each other. घरातील एकमेकाला आम्ही दुखवतो, चुकतो, पडतो. In a house we hurt each other, we fall, we make mistakes. घरातून सुरुवात करतो आम्ही. We started from our आम्ही देवाला house. क्षमा मागतो, We ask forgiveness आम्ही to कुटुंबाला God. एकमेकाला क्षमा मागतो. We ask forgiveness to each देवाचा other in मार्ग खुला family. करतो. We open the way of देव God. घरात कार्य करतो. God works in our house. देव जे काही करतो Whatever God does, उत्तम असतं. that is good. फिलिप्स 1:6 प्रमाणे Like Philippians देवाने 1:6, चांगल्या गोष्टी सुरुवात केलेली आहे. God has started the good work. कोणीच थांबू शकत नाही, No one can stop it. कोणीच थांबू शकत नाही. No one can stop सुरुवात it. देव करेन. God will start. एक पाऊल आम्ही उचलूया. We will take a step. चला आपण प्रार्थना करू, Let us pray. देवाला विनंती करू. We'll request चला आपण God. सर्व देवाकडे जाऊया, Let us all go before नम्रतेने God विनंतीने देवाकडे जाऊया. with humbleness and meekness. आम्हाला प्रत्येकाला देवाची गरज आहे. We all need God. आम्हाला देवाच्या मदतीची सहाय्याची गरज आहे. We need God's help. आम्ही देवाच्या वचनातून आज शिक्षण घेतलेलं आहे. Today from God's word we learned, परमेश्वर घर बांधत नाही unless God builds the तर house, घराचं बांधकाम अपूर्ण आहे. then builders labor over it is in vain. असुरक्षित आहे. It's unsafe. यासाठी आम्हाला गरज आहे. For this we need. पहा, देव दाराजवळ उभा आहे, Look, God is standing at the दार door ठोकत आहे. and He knocks. तो आमच्या घरी येऊ इच्छितो. He wants to come in our house. दार उघडा, Open the door. आपलं अंतकरण उघडा, Open your heart देवाचं स्वागत करा. and welcome God. सख्खीने देवाचं स्वागत केलं.
Zacchaeus welcomed God. आम्ही देवाचं स्वागत करूया. We will also welcome देव God. आमच्यावर बी प्रेम करतो. God also loves चला us. प्रार्थना करूया. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कणादळ बापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. धन्यवाद मान सन्मान गौरव देत पुन्हा करू आम्ही तुझ्या चिन्हित परमेश्वर. We thank you with all respect. We come before you, तू Lord. काल आज आणि सारखा देव आहे परमेश्वर. You are the same Lord yesterday तू and न today. बदलणारा देव आहे You परमेश्वर. are the God who will never change. तुझं वचन न बदलणार आहे परमेश्वर. Your word will never change. तुझं प्रेम न बदलणार आहे परमेश्वर. Your love will never change. तू अब्राहामावर प्रेम केलं परमेश्वर. You loved तू Abraham. आदामावर प्रेम केलं You परमेश्वर. loved Adam. तू पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेम केलं परमेश्वर. You loved people for generations, Lord. तू न बदलणारा देव आहे परमेश्वर. You are the God जे who will प्रेम never तू change. त्यांच्यावर केलं परमेश्वर, The way you love them, तेच प्रेम तू आज आमच्यावर बी करतो परमेश्वर. the same way you love कारण us. कोणाचा नाश व्हावा तुझी इच्छा नाही परमेश्वर. Because you do not want anyone to be perished. तू आमची आठवण करतो परमेश्वर. You remember us, तू Lord. आमची प्रतीक्षा करतो परमेश्वर. You wait for us, Lord. तू आम्हासाठी एकुलता एक पुत्र वधस्स बी दिला परमेश्वर. You sacrificed your one and only Son for us, तू Lord. आपल्या एकुलता एक पुत्राचं बलिदान दिलं परमेश्वर. You sacrificed your one and only Son यासाठी की आम्ही आनंदित राहावं परमेश्वर. that we should be happy. आम्ही शांतीने राहावं We परमेश्वर. should live in peace. आमची कुटुंब सुरक्षित राहावं Our परमेश्वर. family should be safe. आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं परमेश्वर. We may get eternal life. यासाठी तू आपलं प्रेम आमचं तू करतो परमेश्वर. For this you love us, आपल्या Lord. एकुलता एक पुत्राला बलिदान दिलं परमेश्वर. You sacrificed your one and only Son. त्यावेळेला आम्ही खरोखर धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. So we really thank you, Lord. मग आज आम्ही सर्व तुझ कळलो परमेश्वर. So today we all come before you. प्रभू आम्हाला मदत करणार, सहाय्य करणार तू दे परमेश्वर. God, you are the Lord who helps us. आमची प्रार्थना ऐकणार तू दे परमेश्वर. You are the God who hears our प्रभू आम्ही prayers. एवढे तुला हाक मारतो. Lord, from time to time we call on मी you. योशुवा, I, Joshua. मी योशुवा, I, Joshua. वेळोवेळी तुला हाक मारतो. I call you from time तू to वेळोवेळी time. तू आमची प्रार्थना ऐकतो And परमेश्वर. from time to time you hear our तू prayers. कार्य करते परमेश्वर. You work in us, मग प्रभू Lord. आजही तू कार्य कर परमेश्वर. And even today आज you work, घराघरात जे Lord. लोक उपस्थित आहे Today परमेश्वर, there are people present from house आज to तुझ्या house. वचनात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे परमेश्वर. Today they have learned from your word, Lord. त्यांनी विश्वास ठेवला परमेश्वर. They believed. तुझवर तुझ्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला They परमेश्वर. believed in you and your word, त्यांनी Lord. मंडळी विश्वास ठेवला परमेश्वर. They believed in the यासाठी fellowship. त्यांच्या घरात तू कार्य कर परमेश्वर. For this you work in their house, Lord. अनेक जण तुला बोलवत आहे परमेश्वर. Many people invite अनेक you. जण तुला हाक मारत आहे परमेश्वर. Many people call on you. अनेकांना मदतीची गरज आहे परमेश्वर. Many people need help. कारण तुझ्या सहाय्याशिवाय काहीच पूर्ण होऊ शकत नाही परमेश्वर. Because nothing can happen without your help, तूच Lord. पासून बघत असलं तर काहीच होऊ शकत नाही परमेश्वर. Nothing can happen if separated from you. म्हणून आज आम्ही तुला विनंती करतो परमेश्वर. So today we request you, जे लोक Lord, आज प्रार्थना करत आहे परमेश्वर, those people who are praying आज today, पश्चाताप करत आहे who परमेश्वर, repent, Lord, आपल्या पापाची क्षमा मागत आहे परमेश्वर. who ask forgiveness प्रभू for their येशू तुझ्या sins. नामात त्यांना क्षमा कर परमेश्वर. Lord Jesus, in your name, you forgive प्रभू them. क्षमा कर परमेश्वर. You forgive them, प्रभू Lord. क्षमा कर त्यांना. You forgive them, प्रभू Lord. त्यांचा उद्धार कर परमेश्वर. You save them, Lord. तू घराघरात काम कर परमेश्वर. You work from house to house. घराघरात जे बंधन आहे परमेश्वर, All the bondages in जे every सैतानी house. बंधन आहे परमेश्वर, All the satanic आजार आहे bondages. परमेश्वर, There is अनेक illness. प्रकारचे बंधन आहे There are परमेश्वर, many types of अनेक bondages. व्याधी आहे परमेश्वर. Many diseases, प्रभू Lord. येशूच्या नामात मी धमकावतो I परमेश्वर. command it in the name of Lord हे Jesus. घरातील लोकांपासून बाहेर काढा परमेश्वर. You get it out from the people in the house. घरातील लोकांना मोकळं कर परमेश्वर. You free people in the house, घरातील Lord. लोकांना तू ज्ञान दे परमेश्वर. You give people knowledge in the house. ज्ञान समंजसपणा तू आण परमेश्वर. You give them wisdom and understanding. कुटुंबात तुझं भय आण परमेश्वर. You bring your fear in the family, Lord, व कुटुंबात तू कार्य कर परमेश्वर. and you work in the family. प्रत्येकाची आशा आहे परमेश्वर. There are hopes of many. अनेकांचे प्रश्न समस्या आहे परमेश्वर. There are questions and प्रभू problems तुझ्या of many. नामात सोड परमेश्वर. Lord, you solve it in your अनेकांची name. काही चिंता आहे परमेश्वर. There are worries and concerns of त्यांना many. धैर्य दे, हिंमत दे You give परमेश्वर. them courage and patience. त्यांना आशा दे परमेश्वर. You give them hope. की तू तू आशा मनोभंग करणारा देव परमेश्वर. You are the God who does not give up on म्हणून या hope. लोकांना धैर्य दे, हिंमत दे, So you give them courage and patience. यांचा विश्वास वाढव You परमेश्वर. increase their faith. यांचे प्रश्न, यांची समस्या सोडव परमेश्वर. You solve all their questions and problems, हजारो Lord. लोकांना तो आरोग्य दे परमेश्वर. You heal all sick people. अनेकांचे उद्योगाचे प्रश्न आहे, Many have questions related to business and work. शिक्षणाचे प्रश्न आहे परमेश्वर. Questions related education. प्रभू त्यांचे उद्योगाचे प्रश्न, कामासंबंधी प्रश्न सोडव परमेश्वर. Lord, you solve all the questions and problems related to work and त्यांची business. गरज, त्यांची आवश्यकता, उपजीविका तू आश्वस्त कर परमेश्वर. You bless all their needs and wants, Lord. त्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहे परमेश्वर. All questions related त्या त्यांना तू education. मदत कर परमेश्वर. You help them, Lord. शैक्षणिक आशीष त्यांना दे परमेश्वर. You give them educational अडथळे blessings. दूर कर परमेश्वर. You take away all their problems. घराघरात तू काम कर परमेश्वर. You work from house to घराघरात house, Lord. शांती आण परमेश्वर. Bring peace in every house. घराघरात तू आनंद आण परमेश्वर. Bring happiness in every house. घराघरात आशीष आण कर. You bless every house, Lord. घराघरात बरकत येऊ दे परमेश्वर. May there be blessings in every घराघरात तू house. अनुभव आण You परमेश्वर. bring experience in every घराघरात house. तुझी ओळख होऊ दे परमेश्वर. May every house know you. व कुटुंबात सुधारणा कर. You reform the family. कुटुंबात बदलाव आण. You bring a change in the family. कुटुंबात प्रेम आण.
Bring love in the family. चांगलं कुटुंब तू तयार कर, You create a good चांगलं family. पती पत्नी तू तयार कर, You create a good husband चांगलं and मुलं wife. तू तयार कर, You create good सासू children. सून तयार कर, Create good mother and वडील daughter-in-law. जन तयार कर. Create good elderly म्हणून people. सर्वांची कुटुंब तुझ्या हाती घे, You take all families in your hands. तू तयार कर, You create. तू सुरक्षित ठेव, You keep them तू safe. स्थिर कर. You make them तुझं stable. घराघरातून तुझं गौरव And may दे, every house glorify you. तुझा महिमा होऊ दे. May you be praised, तू जे God. योजले Whatever you have जे planned for, संकल्पले your resolutions, तेच तू कर परमेश्वर, you do it, तुझंच Lord. गौरव दे. And may you be ही सर्व glorified. प्रार्थना आहे, All these ही prayers, विनंती, these तू requests, ऐकतो, मी धन्यवाद करतो. you hear, so we thank you, पुन्हा एक Lord. मी प्रार्थना करतो परमेश्वर, Once again, I pray to you, पुन्हा Lord. भारत देशासाठी प्रार्थना करतो. We pray for our पण country, भारत India. देशात तू शांती आणणार देव परमेश्वर, You are the God who will bring peace in our भारत देशात country. परमेश्वर लोकांना बचाव करणार तू देव परमेश्वर, You are the God who will save people in our country. मी आधारातून लोकांना तू वाचवते म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. To save all people from this सर्व disease, so we गोष्टी तू thank you, मोकळीक Lord. आणणार तू देव परमेश्वर. You are the God who will set all things free. प्रभू आमची विनंती आहे परमेश्वर, It's our request, Lord. प्रार्थना सह तू उघड You परमेश्वर, open all worship places. प्रार्थना सह तू उघड परमेश्वर, You open all worship व places. सर्वांची भेट होऊ दे परमेश्वर. And may everyone meet. अनेक जण परमेश्वर उत्साहाने वाट पाहते परमेश्वर, Many are excitedly waiting, Lord, कारण त्याशिवाय पर्याय नाही परमेश्वर. because there is no other option. प्रभू येशू प्रार्थना सह उघड, Lord Jesus, open all या worship देशात places. शांती आण, Bring peace in this आरोग्य country. आण, Bring health. लोकांमध्ये विसावा आण परमेश्वर. Bring rest in people, जगावर Lord. तुझी कृपाष्टी कर, Have mercy on the world, Lord. जगामध्ये व्यवस्था आण, Bring an arrangement in the world. सर्व स्थिर कर, You make everything stable. सर्वांना तुझी ओळख होऊ दे. Let everyone know you. तुझंच गौरव, तुझंच गौरव, तुझंच गौरव. Your glory, Lord. प्रभू येशू नावाने मागतो म्हणतो आहे, We ask this in the name of Lord Jesus. आमीन, Amen. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. जोपर्यंत प्रार्थना सह उघडत नाही, Until all the worship places आमची open, विनंती आहे, it's our request. देवाने लवकर उघडावं, God should open all worship places. कारण बायबल सांगतो Because Bible says, इब्री 10:25 प्रमाणे like Hebrews 10:25, बंधूंसह एकत्र मिळणे to get together for worship meetings. उन्नतीसाठी असते. It's for देव आमची upliftment. भेट करून देईन, God will meet us. ही आमची प्रार्थना आहे. This is our prayer. देव असं करेल. God will do this. पुढच्या बुधवारी Next Wednesday, नव्या नव्या गोष्टी घेऊन आम्ही येऊ. we'll come up with new देव आम्हाला things. मार्गदर्शन करेल, God will guide us. त्याचा आम्ही स्वीकार करू, We'll accept it देवाचा गौरव करू. and glorify God. प्रेज लॉर्ड, Praise the Lord. प्रेज लॉर्ड.